महिला ही दुर्गाच आहे। 9 दिवसाचे उपवास धरून जी महिला सर्व कामं करते ना ती दुर्गाच आहे आणि महिलांच्या अंगामध्ये ही दुर्गाच असते। पण महिला कशा मावळ असतात की कधी कोणावर नको हे करायला, पण ज्या वेळेस देशाचा विषय येईल, ज्या वेळेस राज्याचा विषय येईल, त्यावेळेस कोणती महिला पाठी सरकणार नाही आहे। आणि काल जे झालेलं आहे त्याच्यामध्ये परवाच्या दिवशी जे झालेलं आहे ते एकदम कृत्य इतकं म्हणजे बोलण्याला शब्द नाही आहेत। कारण आज तुम्ही बघताल की आपल्याबरोबरही काही मुसलमान लोक आहेत ना इथे भारतात राहणारे, आपण त्यांच्याबरोबर कसा व्यवहार करतो। पण ज्या वेळेस आपल्या भारतीयांना हिंदू म्हणून जर मारत असतील तर मग कोणाला आपण सोडलं नाही पाहिजे। इथे चेंबूर स्टेशनला जो पण ऑकर्स आहे तो इथलचा नाही आहे, बाहेरचा आलेला आहे। आणि मी सांगते की इथे त्यांचे सर्वांचे आधार कार्ड बघायला, मगाशी सुशीलभाईने सांगितलं की चेंबूरमध्ये 20,000 बांगलादेशी आहे, त्यांचे आधार कार्ड झालेले आणि हे आधार कार्ड कोणी बनवून दिलेले आहेत त्यांना, तर तोही आपण हे करायला पाहिजे। माझी पोलीस बांधवांना आणि महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती असेल की जे कोणी हॉकर्स आहेत त्यांना तुम्ही त्यांचे आधार कार्ड बघा, कारण आधार कार्ड बघूनच आपल्याला पोलिसांना माहिती द्या आणि राऊंड घेताना पोलीस बांधवांना पण बरोबर घ्या आणि मग कळेल की आपल्यामध्ये मागे मला कळलं होते मोठं इथे ॲक्सिडेंट हे झालेलं आहे, कृत्य झालेलं आहे। परंतु ज्या वेळेस प्रत्येकाच्या घरापर्यंत वेळ येईल त्यावेळेस आपण जागे होतो। जर आपल्या बाजूला मारत असतील तर आपण म्हणतो जाऊ दे, त्याचा आहे तो बघून घेईल, पण आजची वेळ तशी नाही आहे। सर्वांनी एकत्र आले पाहिजे, सर्वांनी एक म्हणून। आपला देश एक आहे, आपण एक आहोत, एक आहे तो सेफ आहे, हे मोदीजींचे वाक्य आहेत। बटेंगे तो कटेंगे हे काही राजकीय पक्षांना तेव्हा खूप टोचले होते, पण आज तुम्ही कळा की काय, जर आपण एकत्र नाही राहिलो तर आपली अवस्था काय होणार आहे। म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगते की आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे। जर आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगमध्ये जो वॉचमॅन असेल त्यालासुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे की जो माणूस येतो त्याच्याकडे सक्ती केली पाहिजे। आता गव्हर्नमेंटनी की जे कोणी असे काम करणारे असेल त्यांच्याकडे आधार कार्ड पाहिजे आणि आधार कार्ड बघूनच वरती त्याला ज्याच्या घरी जो घेऊन आलेला असेल सामान त्याला पाठवलं पाहिजे, तरच आपण सेफ आहोत। मगाशी मला एक व्हिडिओ पाठवला होता की तो पाकिस्तानच्या ह्याचा व्हिडिओ असेल तो बहुतेक, की आज तुम्ही जर पाहताल की आपल्याला हे नाले असताना आपण ड्रेन बनवतो, छोट्या ड्रेन बनवतो, तर तिकडच्या लोकांनी त्या ड्रेन अशा बनवलेले आहे, चेंबर्स असे बनवलेले आहे की त्याच्यामध्ये पाणी काही जात नाही, गॅस काही होणार नाही, पण तिथे तो शत्रू लपलेला असतो। अशा काही गोष्टी असतील त्या लोक करतात आणि म्हणूनच हे व्हिडिओसुद्धा आलेले आहेत। तर आपल्याला घरापर्यंत कोणी आलं नाही पाहिजे, ह्याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र राहायचे। केंद्र सरकार आता त्यांच्या पाठी लागलेलं आहे। मोदीजींनी तर आजच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की त्यांना मातीमध्ये गाडून टाकलं पाहिजे आणि खरंच त्यांना मातीमध्ये गाडून टाकलेच पाहिजे। आणि हेच आपला देश आपल्या देशासाठी आणि सर्वांसाठी आपण एकत्र यावं एवढीच माझी सर्वांना विनंती आहे आणि सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते।